नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका पवित्र भूमीचा प्रवास करणार आहोत जिथे इतिहास आणि अध्यात्म एकत्र येतात. सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीत विसावलेला, निसर्गाच्या हिरव्या शालूने नटलेला आणि समर्थ रामदास स्वामींच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेला गड म्हणजेच किल्ला सज्जनगड. गडाची वाट चालण्यापूर्वी सातारा शहरापासून 16 किलोमीटर अंतरावर असलेल्या आणि स्वराज्याचा भाग असलेल्या समर्थ रामदासांच्या सज्जनगडाला सज्जनांच्या वास्तव्यामुळे सज्जनगड हे नाव पडले. सज्जनगडाची चढण चढताना सोसाट्याचा वारा, आजूबाजूला पसरलेली उरमोडी धरणाची शिवारे मनाला भुरळ घालतात. गडावर पाऊल ठेवताच एक वेगळी शांतता आपल्याला अनुभवायला येते. गडाचे मुख्य केंद्र म्हणजे समर्थ रामदास स्वामींचे मंदिर आणि त्यांची संजीवन समाधी. गडावर जात असताना आपल्याला इथली सात्विकता आणि जय जय रघुवीर समर्थाचा गजर जयघोष आपल्या कानावर पडतो आणि आपण त्या एका वेगळ्या संस्कृतीची प्रचिती घेऊ लागतो. गडावर जात असताना सातारा जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या हनुमंतरायांचे, मारुतीचे दर्शन आपल्याला होते. हा प्रवास म्हणजेच गडाची वाट चढतानाचा जो प्रवास आहे हा अतिशय आनंददायी असा प्रवास आहे. निसर्गाचा अद्भुत चमत्कार, सह्याद्रीचे अथांग रूप आणि मनाला तृप्त करणारी आध्यात्मिक अनुभूती घ्यायची असेल तर सज्जनगडला आपण नक्कीच भेट द्यायला हवी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात गडाचे सर्वात जास्त सौंदर्य आपल्याला खुललेले दिसते. निसर्ग आणि अध्यात्माचा संगम म्हणून सज्जनगडाला ओळखलं जातं. सज्जनगडाच्या दगडाच्या या पायऱ्या आपल्याला एक वेगळीच अनुभूती देतात. पावसाळ्यात हिरवाईने नटलेला सज्जनगड आणि आतमध्ये सुरू असलेला जय जय रघुवीर समर्थाचा गजर आपल्या मनाला भुरळ घालतो. आपण एकदा तरी सज्जनगडाला भेट देऊन श्री समर्थांच्या समाधीचं, अंगलाई देवी मातेचं, रामचाळ, घोड्यांचे टाके आणि सोनचाफा या गडाच्या वैविध्यपूर्ण अशा वारशाला भेट द्यायला हवी. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहा. आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. चला तर जय जय रघुवीर समर्थाचा गजर करत सज्जनगडाला जाऊया. धन्यवाद.